बातमी नागपुरातून. नागपुरातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये धाड टाकली गेली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही धाड टाकली. बावनकुळेंकडून कागदपत्रांची तपासणी केली आहे. अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये काही रक्कम सुद्धा सापडली आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी. पाहूयात. राज्याचे महसूल मंत्री यांनी स्वतः सहाय्यक दुय्यम निबंधक या कार्यालयात जे आहे ती धाड टाकलेली आहे आणि स्वतःच ते सगळे कागदपत्र जे आहे ते चेक करत आहेत. आणि त्याच अनुषंगाने बघितलं तर इथे ज्या कार्यालयात ज्या अधिकाऱ्यांचे कॅबिन मध्ये जी धाड टाकलेली आहे तिथे त्या ड्रॉवर मध्ये देखील काही पैशांचं देवाणघेवाण होताना झाल्याचं जो संशय आहे तो देखील इथे आहे. आणि थेट आपण चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बातचीत करूया. साहेब, तुम्ही इथे आला आहात, कशा पद्धतीची कारवाई करणार? नाही, मी तपासतोय की ज्या तक्रारी होत्या या 4 नंबर करता त्या तक्रारीमध्ये काही तथ्य आहे का. कारण तक्रारी अशा होत्या की 10,000, 15,000, 20,000 रुपये घेऊन त्या ठिकाणी रजिस्ट्र्या व्हायच्या, अशा तक्रारी होत्या. पण आज मला या ठिकाणी आम्ही पूर्ण तपासतोय कुठल्या कुठल्या रजिस्ट्र्या कायच्या कशाबद्दल झाल्या आहे. मला वाटतं की जे काही संध्याकाळपर्यंत आमचा रिपोर्ट येईल नंतर आम्ही योग्य कारवाई करू. नक्कीच अंदाजे किती रुपयांचा घोटाळा झाला असेल असं त्यामध्ये? नाही, मागे 2 गोष्टी घडल्या आहेत की 30 लक्ष रुपयाच्या वरची रजिस्ट्री जी असेल ती इन्कम टॅक्सला कळवावी लागतं. त्या कळवल्या गेल्या नव्हत्या, त्यामुळे एक अनियमितता झाली होती. आता मात्र या ठिकाणी ज्या रजिस्ट्र्या बघतोय त्यामध्ये मी चेक करतोय. सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आम्ही सांगितलं होतं ते केलं नाहीये. काही एजंट या ठिकाणी ठेवले गेले आहे. ते मी चेक करतोय आणि मग संध्याकाळपर्यंत आमचा रिपोर्ट येईल. आणि यापूर्वी देखील तुम्ही 2-3 ठिकाणी रेड टाकलेली आहे. अमरावतीमध्ये त्या ठिकाणी आम्ही चेक केलं. सावनेर चेक केलं. सावनेरला तर सस्पेंड केला आहे तिथल्या दुय्यम निबंधकाला. इथे आता काय अनियमितता येईल तेव्हा आम्ही कारवाई करू. पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.